राधानगरी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून शेती कामासाठी मजुरांची टंचाई तीव्र होत चालली आहे। पारंपरिक पद्धतीने शेती करणं अनेक शेतकऱ्यांसाठी कठीण बनलंय। त्यावर उपाय म्हणून यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसतोय। मशागत, सरी काढणं, ऊसाची खोडवी छाटणी, नांगरणी, नाळे मारणं यांसारखी कामं आता विविध आधुनिक यंत्रांच्या सहाय्याने केली जात आहेत। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पूर्वी बैलजोडीच्या मदतीने केली जाणारी मशागत आता ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरच्या सहाय्याने काही तासांमध्ये पूर्ण होतीये। विशेषतः ऊस पिकामध्ये खोडवी, छाटणी आणि सरी काढण्याचं काम यंत्रांच्या सहाय्याने जलद गतीने होत असल्याने वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होतीये। त्याचबरोबर भांगलणीच्या कामासाठी छोट्या विडरचा वापर वाढला आहे। त्यामुळे तण नियंत्रण प्रभावीपणे होत असून पिकांची वाढ अधिक जोमदार होत असल्याचं शेतकरी सांगतात। ब्रश कटरचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढलाय। वैरणीसाठी गवत कापणं, झाडांच्या फांद्या छाटणं, शेतातील कडेला वाढलेलं तण काढणं अशी अनेक कामं या यंत्राद्वारे सहज करता येतात। मजूर उपलब्ध नसतानाही ही कामं वेळेवर पूर्ण होत असल्यानं उत्पादनावर सकारात्मक परिणाम होत आहे। मजूर टंचाईमुळे काही ठिकाणी शेती पडीक राहण्याची वेळ येत होती, मात्र यांत्रिकीकरणामुळे ही परिस्थिती काही प्रमाणात बदलताना दिसत आहे। विशेष म्हणजे अनेक शेतकऱ्यांकडे आर्थिक क्षमता असूनही मनुष्यबळाअभावी शेती अडचणीत येत होती। अशा परिस्थितीत यांत्रिक साधनांचा वापर हा प्रभावी पर्याय ठरतोय, तर काही शेतकरी समूहानं यंत्र खरेदी करून सामूहिक शेतीकडेही वळताना दिसत आहेत। शेतकऱ्यांच्या मते समूह पद्धतीनं यांत्रिकीकरण केल्यास खर्च कमी होऊन उत्पादन वाढू शकतं। वेळेवर मशागत आणि तण नियंत्रण झाल्यास पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पन्नातही वाढ होते। त्यामुळे आधुनिक शेतीकडे जाण्याचा मार्ग अधिक सुलभ होतोय। बी न्यूजसाठी राधानगरीहून श्रीकांत जाधव।